सामान्यांना आर्थिक बळ देण्याचं श्रीकृष्ण पतसंस्थेचे ध्येय प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न। ज्या व्यक्तीला समाजात आर्थिक पत नाही अशा सामान्यांना पतपुरवठा करून त्यांची समाजात प्रतिष्ठा निर्माण करणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे, असा ठाम विश्वास श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं व्यक्त करण्यात आला। निमित्त होतं संस्थेच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचं। हा सोहळा अत्यंत दिमागदार पद्धतीनं आणि सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला। प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटन कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री राजनजी बाबूराव पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्री प्रमोदजी अवताडे सर आणि उपाध्यक्ष माननीय श्री हनुमंत किसन निकम मामासाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। आपल्या अध्यक्ष भाषणात राजनजी पाटील यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं। ते म्हणाले की ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी प्राध्यापक अवताडे आणि त्यांच्या टीमनं घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत। सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते। आपल्या हक्काच्या या संस्थेला सर्वांनी साथ देऊन प्रगती पथावर नेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक श्री सुनील गरड यांनी केलं। त्यानंतर वार्षिक अहवाल सादर करताना अध्यक्ष प्राध्यापक प्रमोदजी अवताडे म्हणाले की अवघ्या एका वर्षात पंचक्रोशीतील नागरिकांनी संस्थेवर मोठा विश्वास दर्शवलाय। आकर्षक व्याजदर आणि सुरक्षित सेवा हीच आमची ओळख असल्याचं त्यांनी सांगितलंय। संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवणाऱ्या सभासदांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। या सोहळ्याला परिसरातील मातब्बर मंडळी उपस्थित होती। माननीय श्री बाबासाहेब तात्या, माजी सभापती शिवानंद पाटील, लांडे भाऊ, दीपक माळी, जयसिंग अवताडे, अंकुश अवताडे, वैभव बापू गुंड, अवताडे गुरुजी, भोसले गुरुजी, माऊली हळणवरकर, रामराव पाटील, मोहन वनमाने, असलम चौधरी, पंडितराव निकम, बाबासाहेब जाधव यावेळी कामती विरवडे, मिरी सोहाळे, वाघोली वटवटे यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो सभासद उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक श्री सचिन मिसाळ यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केलं। शेवटी श्रीकृष्ण ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक श्री ज्ञानेश्वर शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले।